कसंही उरका, कुठूनही उरका, तरी जितका वेळ व्हायचा तितका वेळ होतोच. आज पहिल्यांदा काय केलं माहिती आहे का, मी सगळं झाडून झुडून घेतलं, पुसून घेतलं, सगळं पुसून घेतलं. टॉयलेट बिलेट, बाथरूम सगळं घासून घुसून सगळे जेवढी कामं असतात ना बाहेरची तेवढी केली. आता घरात तिला पाहिलं कोण नव्हतं म्हणून तिला ठेवलं वॉकरमध्ये आणि ना इकडून तिकडून ठेवते. म्हटलं आता आज पाहू द्या सगळं. आणि तसं काय झालं, ते लवकर उरकूनही झालं माझं. आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आपली नित्याचं कामं, स्वयंपाक पाणी सगळा करून घेतला. आणि तेवढ्यात पाणी नव्हतं, नंतर ना स्वयंपाक करून घेतलं. सर पाणी नव्हतं, काल जे पाणी नव्हतं ते नव्हतंच. ते आता सुरुवातीला येते नाही येते चाललंच. सगळं केलं ना. मी सांगितलंय तिला पाणी आलं तरी ते इतक्या वेळ राहत नाही, कारण का सगळ्यांचंच मोटर एकदमच चालू झाली तरी पाणी. आणि आमच्यापर्यंत पाणी पोचायला जरा थोडा वेळ लागतो. आमचं हे कनेक्शन डायरेक्ट पाईपलाईनीला आहे, त्याच्यामुळे खूप धावपळ होती. ना आज परत म्हटलं चिकू उकडावा, म्हणजे खरवस त्याचं हे. आणि ह्या वेळेस काय केलं माहिती का, गुळाचा केला ना. आमची घरच्या गाईचा चिक येतो, गुळाचा केला. दरवेळेस साखरेचा, तर ह्यावेळेस गुळाचा केला. मग सुरू द्या आईतच प्रोसेस, चिकाची प्रोसेस आहे. चॅनलला अपलोड आहे, पहा. त्याला चांगला मस्त घातला. आणि ह्या वेळेसपेक्षा चिक जास्त आहे. झाकून ठेवलं आणि शिजलं. त्याचं जरा प्रोसेसिंग पाहिली, त्याचं सगळं स्टेबल करून घेतल्यानंतर ना म्हटलं आता 2-3 जाळं व्यवस्थित लागले ना मोठे, मग आहार जरी पडला ना तरी शिजतो. तेवढं म्हणजे त्याला जाळं घातले, चांगली मोठी लाकडं घातले. ह्या आज पाणी उकळलेलं होतं, त्या दिवशी पाणी उकळलेलं होतं. मला चिक जरा पातेल्यातच बाहेरचं उकळायला आवडतं म्हणजे परवडतं. माझ्या नाटाला झोपवली बघा, महाराणी कशी झोपली. मग तोपर्यंत म्हटलं बाकीची कामं उरकून घ्यावा, कपडे घेऊन घ्यावा. तिला झोपवली खरं, पण हा बाबा आला ना माझ्याबरोबर कपडे घ्यायला. आज म्हटलं मी येतो कपडे धुवायला. ऊन लागते त्याचं काही नाही, पण मला यायचं. हे इथं तो बिबट्याचा कॅमेरा आहे, वाघ डिटेक्ट करण्यासाठी बसवला आहे. कसल्या झाली, कपडे धुवून झाली. नशीब खडकाला पाणी म्हणून धुवायला जरा बरं वाटतंय. तिकडनं आल्यानंतर न पाहिला चिक झाला आहे का नाही. बघ परफेक्ट झाला आहे, कडा सुटल्या म्हणजे झाला. असं व्हायला लागतं. आता साखर नव्हती टाकली, गुळ टाकला होता म्हणून ते जरा वेगळा कलर झाला आहे त्याचा. एवढा फ्रीजमध्ये काढून खापा करून ठेवला तरी चालेल. आणि मग ही चटणी, लसणाची चटणी केली होती आमच्या आत्याबाईंनी. दरवेळेस मी करते ती हिरवी करते, मला ती लाल चटणी आवडत नाही, कारण का माझ्या घशात खवखवतो. त्यांनी केली ती लाल. हे लाल तिखट आणि गोडचं परफेक्ट कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर ना माझं जरासं काम आणलं होतं घरी, ते काही आता ह्या वेळेसच घेणार आहे, परत नाही घेणार आहे मी. एवढं काम केल्यानंतर ना म्हणलं आता थोडंसं जीवाला नाश्ता करावा. मग खरवसच घेतला खायला. चालतं, पण बापाला काय वेगळंच खायचं होतं, मला नाही. रडून गाणं मॅगी मी देत नाही, पण त्याने खूप गोंधळ घातला. मग का शिजायला घातल्यावर मॅगी कसला तोंड हसू केली. मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी, संध्याकाळचं जेवण बनवून घेतलं सर्व. जितका वेळ बाया माणसाला उरकायला लागेल तेवढा काय कोण म्हणणार नाही उरकते म्हणून. मी काढले. आणि माझ्या पोरांची बघा काय म्हणताय, लाईटच गेली लाईट. वाटण बिटण काढलं होतं, स्वयंपाक करून झाला.
खाऊन पिऊन झालं सगळं आणि तरीही पाणी आलेलं नाही आहे बघा. घासून क्लीन करून जाईल. आणि ते कसं आहे, माझा जरा दात दुखतो आहे ना, त्याच्यामुळे मला हे होत नाही, बोलता येत नाही. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.